ए दुर्गा, काय हो? अगं पनीरची भाजी लय दिवस झाले खाली नाही का? मी वांग्याची करू लागली ना भाजी. पनीरची भाजी कर ना. बरं तुम्हाला खावटा तर करते पनीरची भाजी. मग हो कर. हो. पनीरची भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकून गरम करायचं. पाव किलो पनीर बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून फ्राय करून एका प्लेटमध्ये काढायचं. त्यामध्ये एक्स्ट्राचं तेल काढून घ्यायचं. 2 उभ्या आकारात चिरलेले कांदा टोमॅटो परतून घ्यायचा. लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर टाकून परतून झाकून शिजून घ्यायचं. आता कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत लाईट गेली. आता लाईट गेल्यावर वाटण कसं करणार, पण टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण माझ्याकडे आहे हा 1 इयरचा पोर्टेबल ब्लेंडर. हा एकदा चार्ज केला की वायराशिवाय वापरता येतो. यामध्ये 3 प्रकारचे ब्लेंडिंग मोड आहे, स्मूदी, ब्लेंड आणि क्रश. तसेच 6 शक्तिशाली स्टेनलेस स्टील ब्लेड्स असल्यामुळे कांदा टोमॅटोची पेस्ट अगदी छान स्मूथ तयार होते. छोटा पोर्टेबल आणि खूप सोयीचा आहे. बघा तुम्ही किती मस्त पेस्ट झालेली आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकले, जिरे मोहरी केलेली पेस्ट टाकायची, चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता याला तेल सुटलं की यामध्ये पनीर मसाला, लाल तिखट, धना पावडर टाकून सर्व मसाले चांगले मिक्स करायचे. थोडंसं पाणी घालून पुन्हा चांगलं मिक्स करायचं. आता फ्राय केलेले यामध्ये पनीर घालायचा, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. लागल असं इथं गरम पाणी वापरायचं, म्हणजे भाजीला खूप मस्त चव येते. वरून चवीप्रमाणे मीठ, कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 2 मिनिटं भाजी शिजून घ्यायची. हा खूप उपयोगी ब्लेंडर आहे, कारण प्रवासातही आपण लहान मुलासाठी ज्यूस किंवा स्मूदी करू शकतो. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंट फॉर लिंक.